नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दररोज इतक्या नवनवीन घडामोडी सुरू आहेत की बस म्हणजे डोकं चक्रावून जातो भल्याभल्यांचं. म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ज्येष्ठ सहकारी उद्योगमंत्री उदय सामंत मराठवाड्यात येऊन मनोज जरांगेबरोबर भलताच उद्योग करतात. या उद्योगामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्ची खालून अचानक धूर दिसू लागतो. तिकडे राष्ट्रवादी शरदचे तरुण आमदार रोहिदास पवार सुनेत्रा काकूंना न मागता सल्ले सुटले आहेत. पुण्याच्या मोतीबागेत आजोबा शरद पवार राहुल गांधींना कुरवाळीत आणि दुसरीकडे आपल्यासारखे 56 वर्षाचे संसदीय राजकारण करणारे आपणच असल्याचे सांगत सुटले आहेत. तिकडे राजला भलतीच खास सुटली आहे. तर उबाठाचा सर्वोच्च न्यायमूर्तींनी उभ्याच कार्यक्रम केलेला आहे. तिसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्री देवेंद्रजीचे करायचे काय या विवंचनेत आहे. असा हा राज्याच्या राजकारणाचा पार कसा झांगडगुत्ता झाला आहे बघा. त्यातच आता दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजच्या रोज नवनव्या वादात आणि त्यामुळे चर्चेच्या भोवऱ्यात चांगलाच अडकलेला दिसतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जी एक यादी नुकतीच सबमिट करण्यात आली आहे त्याचे कवित्व काही केल्या थांबायला तयार नाही. ही यादी वाऱ्याच्या गतीने सर्वत्र पसरली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासारखे अत्यंत ज्येष्ठ व अनुभवी नेत्याचे नावच नसल्याने ते अस्वस्थ आहेत. राजकीय वर्तुळात त्याबद्दल प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. पक्षातील अशा जुन्या व महत्त्वाच्या नेत्यांची नावे अचानक अदृश्य होऊ लागल्याचे दिसत असताना दुसरीकडे युवा नेते जय पवार यांच्याकडे 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे आधीच सैरभैर झालेल्या त्यांच्या पक्षात नक्की काय चालले आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे पक्षाच्या सर्वेसर्वा झालेल्या सुनेत्राताई आणि अजितदादांची 2 मुलं यांनी जरा दमाने घ्यायला पाहिजे असे राजकीय विश्लेषकांना वाटते. जोपर्यंत संपूर्ण पक्षावर, कार्यकर्त्यांवर आणि मुख्य म्हणजे आमदारांवर नव्या नेतृत्वाबद्दल, नव्या नेत्यांबद्दल म्हणजे या त्रिमूर्तीबद्दल विश्वास निर्माण होत नाही, पूर्णपणे त्यांचे नियंत्रण पक्षावर राहत नाही, मिळवता येत नाही, तोपर्यंत अनुभवी नेत्यांना असे दुखविणे शहाणपणाचे लक्षण निश्चितच म्हणता येणार नाही. स्वतःच्या राजकीयदृष्ट्या कोऱ्या मुलांवर मोठमोठ्या जबाबदाऱ्या देताना थोडं थांबायला पाहिजे आणि तर पक्षासाठी ते जास्त उपयुक्त ठरले असते असे म्हणता येईल. म्हणजे पार्थ पवार आता राज्यसभेवर गेले आहेत. तेथे ते स्वतःला कसे सिद्ध करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जय संघटनात्मक कसे काय काम करतो हे वर्ष 6 महिने पाहायला काही हरकत नव्हती. म्हणजे शरद पवार यांच्यासारखा कपटनीती निपुण नेता घात लावून बसलेला असताना काळजी तर घ्यायलाच पाहिजे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जय पवार यांना थेट राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय खजिनदार ही अत्यंत महत्त्वाची 2 पदे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर पक्षात अत्यंत कळीचं समजल्या जाणाऱ्या शिस्तभंग समितीचे अध्यक्षही तेच आहेत. त्यामुळे पक्षात त्यांचे राजकीय वजन आणि प्रशासकीय ताकद वाढली आहे. तसा त्यांच्याकडे काय अनुभव आहे बरं. शिवाय त्यांना रोजच्या रोज खिंडीत गाठण्यासाठी कुटील राजकारणी असलेल्या आपल्या आजोबांचा तेवढाच कारस्थानी नातू रोहित पवार सज्ज आहेतच ना. पक्षात झालेल्या या अनपेक्षित निर्णयामुळे दादांच्या जवळचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय सचिवांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच या पदांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले जातील अशी सूचक माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मात्र त्यांच्या या संदिग्ध विधानामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम कमी होण्याच्या ऐवजी आणखीनच वाढला आहे. जोवर पक्षसृष्टीकडून दुसरे नवे आणि अधिकृत पत्र जाहीर केले जात नाही तोपर्यंत आत्ताच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी नेमकी कोणती पदे
आणि त्यांचे नेमके काय अधिकार वापरावेत यासाठी मोठी संदिग्धता निर्माण झालेली आहे. एकीकडे जुन्या जाणत्या नेत्यांना यादीत स्थान नसणे आणि नवीन चेहऱ्यांना थेट 3-3 पदे मिळणे यामुळे पक्षात पडद्यामागे मोठे अंतर्गत राजकारण शिजत असल्याची शक्यता विश्लेषकांना वाटत आहे. आता या सर्व गोंधळावर वरिष्ठ नेतृत्व नेमका काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागलेले आहे. कोणत्याही राजकीय पक्षात जेव्हा कार्यकारिणीची फेररचना होते तेव्हा जुने नेते आणि नवे चेहरे यांच्यात योग्य समन्वय राखणे अत्यंत आवश्यक असते. या ताज्या घडामोडीबद्दल पक्षात अंतर्गत संवादाचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आणि वरिष्ठांनी वेळीच अधिकृत आणि स्पष्ट भूमिका न घेतल्यास हा अंतर्गत गोंधळ पक्षाच्या राजकीय भविष्यासाठी निश्चित नुकसानकारक ठरू शकतो. तर आपल्याला काय वाटते कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर तुर्त इतकेच, पुन्हा भेटू. धन्यवाद.